इतका सुंदर पोस्टर इथं, म्हणजे याची डिटेलिंग बघा ना किती छान बनवलेली. हे गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आम्ही आलोय अंजली रत्नदीप सिनेप्लेक्स येथे चित्रपट पाहण्यासाठी. खूप दिवस झाले, तुम्ही लास्ट टाइम बघितला होता जेव्हा आपण छावाचा ब्लॉग बनवला होता. तो ब्लॉग इतका व्हायरल गेला होता. आपण इथंच हा ब्लॉग बनला होता अंजली टॉकीजला. तर आज आम्ही एक असा वेगळा आणि एकदम असा सुंदर आणि भारी चित्रपट बघण्यासाठी आलोय, ज्याचं नाव आहे दशावतार. जे कलाकार आहेत त्यांना समजेलच दशावतार पिक्चर काय, आणि ज्यांनी बघितला असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा की हा पिक्चर कसा आहे. सो आता आमचं 12चा शो आहे अंजली टॉकीजला. तर आता मी आलेलो इथं, थोड्या वेळानं आम्ही मध्ये जाणार आहे. इथं समोरच हा दशावतारचा पिक्चर आहे आपला. इथं पोस्टर पण लावलेला आहे, तुम्ही पोस्टर बघू शकता. इतका सुंदर पोस्टर इथं, म्हणजे याची डिटेलिंग बघा ना किती छान बनवलेली. आणि भरपूर सारे असे वेगवेगळ्या प्रकारचे इथं पिक्चर आहे. आमचा 12चा शो आहे. सो आता मी थोड्या मध्ये जाणार आहे आणि तुम्हाला दाखवतो की हा शो कसा आहे, आणि या शोचे, या चित्रपटाचे आम्ही तुम्हाला रिव्ह्यू देतो की हा चित्रपट कसा आहे. सो आता आपण मध्ये जाऊ. दशावतारचा पिक्चर आहे. आम्ही 6 आणि 7 नंबरचे तिकीट्स बुक केले, परंतु हा मराठी चित्रपट आहे. लोकांना मराठी चित्रपट कमी आवडतो आणि हिंदी चित्रपट जास्त आवडतात. पण मराठी जो चित्रपट असतो त्यात एक जादू असते की तो मराठी चित्रपट खूप सुंदर बनवलेला असतो. आणि किती तिकीट्स बुक झाले पाहतो, फक्त 10 ते 15 तिकीट्स बुक झाले, पुरा थिएटर खाली. म्हणजे आपण पिक्चर बघायला आला पाहिजे मराठी चित्रपट. आता आम्ही टॉकीच्या मध्ये आणलंय आणि इथं किती सुंदर असं बनवलेलं आहे यांनी. आर्किटेक्चर जे असतं ते खूप सुंदर बनलंय. इथं वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड दिले, ऑस्कर अवॉर्ड वाले, इथं फिल्मफेअर वाले, आणि असे एकदम क्लास बनवलेलं आहे. एकदम आणखी सुंदर बनवलेलं आहे. तर आता आम्ही स्क्रीनकडे चाललोय. आमची 2 नंबरची स्क्रीन आहे आणि इथं पण असे जे नवीन पिक्चर रिलीज होतात ते सगळ्यांचे पोस्टर लावले. ही वरती खूप सुंदर आहे बरं का. मी जेव्हा छावा पिक्चर बघण्यासाठी आलो होता तेव्हा मी बघितलं, खूप क्लास बनवलंय मधून, खूपच जास्त सुंदर बनवलंय. हे बघा असं वरती किती भारी आहे, किती भारी बघा ना. याचं जे अँबियन्स आहे खूप सुंदर अँबियन्स बनवलेलं आहे. दशावतार पिक्चर हा मी तुम्हाला लास्ट मध्ये सांगायला त्याचा रिव्ह्यू कसा आहे. ही आपली 2 नंबरची स्क्रीन आहे. 7 मध्ये जाऊ. माझं मी तुम्हाला काय होतो नव्हती तिकडची होती. कोणत्या स्क्रीनला बसले होते आम्ही? 1 नंबरच्या स्क्रीनला होतो. लय मोठी स्क्रीन आहे ती. ही घरा एवढी रे, ती लय मोठी आहे. सिनेमॅटिक काढून घे ना, जाय ना. म्हणजे इथं जेवढी कमी लोक आहे का, तिथं मी मुंबईला पुण्याला पण चेक केलं, हेच हाल आहे तिकडं. पुरं थिएटर भरतच नाहीये. अर्धे काय असेच आपल्यासारखेच 10-12 मागच्या सीटा भरत असं कुणालच्या कुठं सीटा भेटतात कधी म्हणला. बरं आहे ना. आता चित्रपट चालू होते थोड्या वेळामध्ये, ही ऍडव्हर्टाइजमेंट चालू येतं. कसं वाटलं? चांगलं आहे. हा चांगलं आहे ना. आता इंटरव्हल झाली, आम्ही 2 जण बाहेर आलोय. खूप सुंदर पिक्चर आहे. इंटरव्हल झाली, आता याच्यानंतरचा पार्ट आता बघू की तो पार्ट कसा आहे, आणि नंतर मग मूवी चित्रपट संपल्यावरती मी तुम्हाला रिव्ह्यू देतो की हा चित्रपट कसा आहे. आधी नाही सांगणार की कसा होता, आतापर्यंत काय झालं. मी तुम्हाला लास्टला सांगतो की हा चित्रपट कसा आहे.
आता इंटरव्हल झाले आणि आम्ही इथं बसलेलो आहे, थोडं चिल करतोय आणि इथं दशावताराच्या पोस्टर सोबत फोटो काढतोय. आत्ताच इथं गोल्याली आणि मी फोटो काढले. पिक्चर सुंदर आहे. आता याच्या नंतरच्या इंटरव्हलच्या नंतर कसा पिक्चर आहे हे बघू. आता इंटरव्हल संपलेली आहे, आता आम्ही परत मध्ये चाललोय. आता इंटरव्हलच्या नंतरची मूवी चालू होणार आहे, चित्रपट चालू होणार आहे. त्याच्यानंतर लास्टला मी तुम्हाला रिव्ह्यू देतो की हा चित्रपट कसा आहे. सो आता आपण मध्ये जाऊ. आणि इथला अँबियन्स खूप जास्त सुंदर आहे, खूपच जास्त सुंदर. हे आमची 1 नंबरची स्क्रीन आहे. तुला त्या लोकांसमोर तोंड उघडायला लावू नको मला. अहो माहिती नाही म्हणून विचारतोय. तर फायनली आम्ही थिएटरच्या बाहेर आलोय चित्रपट बघून. जो चित्रपट होता दशावतार, मी शब्दात नाही सांगू शकणार की एवढा सुंदर पिक्चर होता. खरंच भारी पिक्चर होता. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये मराठी जे कलाकार आहे ते अशी मूवी बनवतात, पण त्यांना जास्त वाव भेटत नाही. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये असे भरपूर असे पिक्चर होऊन गेले, म्हणजे का त्याला गोल्डन असे पिक्चर होऊन गेले, पण त्याला कधीच वाव भेटलेला नाही. मित्रांनो, खरंच मराठी चित्रपट बघत जा. हा जो चित्रपट होता, हा जे कलाकार असतात ते खरंच चित्रपट बघायला, जे कलाकार आहे त्यांनी खरंच हा पिक्चर बघितला पाहिजे. तुला कसा वाटला पिक्चर? चांगला वाटला मला. पण कोकणी पिक्चर आहे. काय कोकणी पिक्चर आहे, पण कलाकारांचा पिक्चर आहे ना. मला खूप चांगला आणि खूप भारी पिक्चर वाटलाय. नट काय असो, नट सम्राट काय असतो आणि दश अवतार काय असतं आणि दश अवताराचे 10 अवतार कसे असतात हे या चित्रपटामध्ये दाखवलंय. मित्रांनो, नक्की हा चित्रपट बघा. आणि जे कलाकार आहे त्यांनी खरंच, मी सांगतो, हा चित्रपट बघायला 1-1.5 हप्ता आलाय पिक्चर रिलीज होऊन. मी लेट आलो, लवकर यायला पाहिजे होतं, पण मी थोडा बिझी होतो त्यामुळे मी येऊ शकलो नाही. पण मी आता आलोय. नक्की हा चित्रपट बघायला असं मी सांगतोय. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉगला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा चित्रपट कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. भेटूया असेच नवीन ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.